पहिलं तो गे काऊ कोकताये, शकून गे माय सांगताये. पहिलं तो गे काऊ कोकताये, उड उड रे काऊ तुझे सोन्याने मडवीन पाऊ. दही भाताची उंडी लावीन तुझे तोंडी, शकून गे माय सांगताये. पहिलं तो गे काऊ कोकताये. नमस्कार, मी सुवर्णा. तुमचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. पहा, कावळा ओरडणं म्हणजे हा एक शुभ शकुन आहे आणि हा शुभ शकुन घेऊन आलेला आहे असं या वृंदावनातील गवळणी बोलत आहे. मग प्रसंग कोणता आहे? हो, असाच प्रसंग आहे. पहा ना, वृंदावनातील गोपी गवळणी कृष्णाच्या विरहात, त्या विरह अग्नीमध्ये अगदी जळून निघालेले आहेत, दुःखी झालेले आहेत. रात्रंदिवस त्या विरह सहन करत आहेत. आणि अशा परिस्थितीत हा श्रीकृष्ण जेव्हा मथुरेला गेलेला असतो, आणि कृष्णाची सुद्धा अवस्था काही वेगळी नसते झालेली. कृष्णाला सुद्धा त्या गवळणीची खूप आठवण येत असते. कृष्णसुद्धा डोळ्यातून पाणी काढत असतो आणि अक्रूर हसतो. अक्रूर म्हणतो, परब्रह्म परपुरुष तुम्हीसुद्धा? तर हो म्हणे, माझ्या विना कितीतरी त्या माई भगिनी आहेत, विरहात बेचैन झाली असतील त्या. आणि अक्रूराला सांगतात की जा अक्रूर, तू जा आणि त्या वृंदावनात जाऊन सांग की मी येणार आहे. कारण माझ्या नसण्याने त्यांची अवस्था अतिशय वाईट अशी झालेली आहे. आणि केवळ मी येणार आहे हे सांगितल्यानंतर त्या किती उत्साही राहतील, प्रसन्न राहतील, कितीतरी काळ माझ्या आठवणीत त्या जगतील. त्यामुळे एवढा निरोप तू जा आणि देऊन ये. आणि एवढ्यात काय होतं, या वृंदावनात या गवळणींना कावळा जो आहे तो ओरडतो आहे असं दिसतं. आणि त्यांना वाटतं हा एक शकुन आहे चांगल्या अर्थानं. खरंच ते अगदी उत्साही होतात. आणि हा अक्रूर तिथे येतो. अक्रूर आलेला असतो. अक्रूराला पाहून सगळ्याच त्याच्यावर चिडतात. आता म्हणे, हा कशाला आलेला आहे? हा तर कृष्णाला घेऊन गेलेला आहे, पुन्हा कशासाठी आलेला आहे? आणि काय होतं, हा अक्रूर आलेला असतो तेव्हा एक गवळण कृष्णाचं चित्र काढण्यात मग्न असते. त्या गवळणीचं नाव असतं चित्रगंधा. अतिशय सुंदर, छान, अगदी कोरून श्रीकृष्णाचं ती चित्र काढते. अगदी मन लावून कृष्णाचं चित्र काढते. तन मन धन ओतणं म्हणतो ना, अगदी अशा पद्धतीनं ती अगदी कृष्णाचं चित्र काढते. आणि कृष्णाचं एवढं सुंदर चित्र काढल्यानंतर अक्रूर म्हणतो, वा छान. तिला राग येतो प्रचंड. का तर या अक्रूरानंच या कृष्णाला नेलेलं असतं आणि हा इथं कशाला आलेला आहे? अक्रूर म्हणतो, चित्र छान काढलेलं आहे, पण या चित्रामध्ये एक कमी आहे. तिला राग येतो प्रचंड. म्हणतो, काय कमी आहे अजून आता या चित्रामध्ये? अक्रूर म्हणतो, तू चित्र इतकं सुंदर काढलेलं आहेस, पण त्या चित्राला कृष्णाचा पाय कुठे काढलेस? म्हणजे मी मुद्दामच नाही पाय काढले. का म्हणे? कारण जर मी पाय काढले कृष्णाला, तर जसं तू माझ्या या कृष्णाला घेऊन गेलास ना, तसं या कृष्णाला सुद्धा चित्रातल्या घेऊन जाशील, म्हणून मी पाय काढले नाही. म्हणजे पहा, किती अलौकिक असं ते प्रेम होतं राधेचं कृष्णावर. कृष्णाच्या चित्रामध्ये ती एवढी मग्न होती. आणि राधेची अवस्था पण याच्याहून काय वेगळी नव्हती. राधासुद्धा विरहानं अगदी व्याकुळ झालेली आहे. राधेलाही वाटत आहे की कृष्णाच्या संगतीत मी एवढे दिवस घालवले, एवढी रासलीला झाली, पण कृष्ण असा कसा हा सोडून गेला? स्वतःला जणू काही महानायक समजतो की काय? सर्वाचा त्याग करून, माझा त्याग करून हा गेला, युद्धाला गेला. प्रचंड कृष्णावर ही राधा चिडते. सगळं तिला ते गोकुळ, ते वृंदावन सगळं सुनं सुनं वाटायला लागतं.
तो यमुनेचा डोह, तो कदंब वृक्ष, ते झाड सगळं तिला अगदी सुनसान असं वाटायला लागतं. कशातच रस नाही. त्या पाण्याचं वाहणं, तो आवाज, तो पक्ष्यांचा आवाज, ती झाडी, ती वेली, लता सगळं अगदी तिला कशातच रस राहत नाही. निष्पर्ण सगळं असं वाटायला लागतं. कशातच तिला त्याच्यात गोडी वाटत नाही. कारण कृष्ण वाचून इथं तर कशालाच काही अर्थ राहिला नाही. असं अगदी ती बोलून जाते की कृष्ण होता तेव्हा किती अगदी रासलीला चालायची, किती उत्साही असायची. तो कृष्णाचा पावा, कृष्णाची बासुरी ऐकत अगदी ती स्वतःला विसरून जायची. आणि असा हा कृष्ण एक दिवस राधेला सोडून यमुनेला जातो. राधेला सोडून तो कंस मामाला मारण्यासाठी मथुरेला जातो. भला मोठा म्हणे आला, स्वतःला अगदी महानायक समजतोय. जा जा म्हणे, तू मोठाच हो, तू वीर हो, महानायक बन. अशा पद्धतीनं राधा त्याला मग टोमणे देते. खऱ्या अर्थानं, लौकिक अर्थानं तिच्या मनामध्ये ते प्रेम होतं, म्हणून ती कृष्णाला अशी उलाहणं देत आहे, टोमणे देत आहे. आणि कृष्ण सर्व सोडून, सगळ्याचा त्याग करून मथुरेला जातो कंस मामाला मारण्यासाठी. कारण कंस कृष्णावर अगदी लहानपणापासूनच टपलेला होता की कृष्णाला मारायचं आहे म्हणून. आणि असा हा छोटा कृष्ण, त्याने एवढ्या लीला केल्या, एवढं युद्ध जिंकलं. त्याच्या जर मनात आलं असतं तर तो राजगादीवर बसला असताना, उपभोग त्याचा घेतला असताना त्यानं, पण नाही, मुळीच नाही. कृष्णानं कोणताच उपभोग घेतला नाही, कशाचाच. अवघ्या 8 वर्षाचा असतानासुद्धा त्यानं करंगळीवर आपल्या गोवर्धन पर्वत उचललं. आणि या 8 वर्षाच्या मुलाचं त्या वृंदावनातील माणसं सगळे ऐकत होती. म्हणजे केवढं प्रचंड असा हा थोर महापुरुष, ज्ञानी, पंडित, परब्रह्म साक्षात्कार. आणि असा हा कृष्ण, जेव्हा या कृष्णाबद्दल राधा वाटेल तसं बोलते, ते अलौकिक प्रेमापोटी बोलत असते, त्याला उलाहणं देत असते, त्याला वाटेल तसं बोलत असते. जा जा म्हणे, युद्ध, कर्म, धर्म हे म्हणले मला काय माहीत नाही, तुला माहीत असेल धर्म म्हणजे काय, तुला युद्ध खेळायचं असेल, तुला राजा व्हायचं असेल, तुला महानायक बनायचं असेल, मला माहीत नाही. मला फक्त कृष्णच माहीत आहे, ज्याच्यावर मी जीवापाड प्रेम केलं आणि ज्यानं माझ्यासाठी बासुरी वाजवली, तो माझा कृष्ण. तर अशा पद्धतीनं ही राधा, हे राधेचं अलौकिक प्रेम आणि गोप गोपी आणि गवळणींचं असलेलं हे एक अलौकिक असं हे नातं. आणि अक्रूर अशा पद्धतीनं कृष्णाचा निरोप घेऊन या गोकुळात येतो. तेव्हा तिथल्या सगळ्या गोप गोपी गवळणी प्रचंड त्याच्यावर चिडलेले असतात. म्हणे, कशाला आलेला आहेस आता, आमच्या कृष्णाला तर तू घेऊन गेलास, आता कशासाठी आलेला आहेस, आता कोणतं संकट घेऊन आलेलं आहेस. तेव्हा अक्रूर ते गोप गोपी गवळणींचं प्रेम पाहून अक्रूराच्या डोळ्यात अश्रूच्या धारा वाहायला लागतात. अक्षरशः हे खरं प्रेम, ही खरी अलौकिकता, असं अक्रूराला वाटतं. आणि हा निरोप घेऊन अक्रूर कृष्णाकडे जातो आणि कृष्णाला सांगतो की तुझ्यावर गोप गोपी गवळणी राधा अगदी अत्युच्च शिखरावर पोहोचावं, एका ठराविक ठिकाणी पोहोचावं, तिथं सगळं संपलेलं असेल, एवढं प्रेम तुझ्यावर करतायत, एवढी अलौकिक माया तुझ्यावर आहे. कृष्ण ऐकून हे सर्व धन्य होतं. असं हे राधाकृष्ण. पैल तो गे काहू कोकताये, शगुन गे माय सांगताये, पैल तो गे काहू कोकताये. धन्यवाद.